आज 15 नोव्हेंबर 2021. त्रुटीपूर्तता 17 नोव्हेंबरपर्यंत मार्गी लागणार का, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे शिक्षकांमध्ये. का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कोणती अशी घडामोड झालेली, त्याची माहिती आपल्याला पुढे पाहिजे. त्याचसोबत अघोषितकरिता हिवाळी अधिवेशनामध्ये अनुदान मिळणार का, असा देखील प्रश्न आता अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना पडलेला आहे. का हा प्रश्न पडलेला आहे, अशी कोणतीही नेमकी घडामोड जी आहे ती समोर आलेली आहे, त्याची माहिती आपल्याला पुढे पाहिजे. त्याचसोबत प्रचलित अनुदान मिळवून देणारच असं वाक्य कुणी वापरलेलं आहे, त्याची देखील माहिती आपल्याला पुढे पाहिजे. त्याचसोबत शिक्षक आमदारांच्या घरासमोर आता आंदोलन होणार का. आज आहे 15 नोव्हेंबर, तर त्यासाठी सुद्धा पुढची ही सद्यस्थिती आपल्याला पाहिजे. तर सर्वात प्रथम त्रुटीपूर्ततेतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांकरिता एक महत्त्वाची घडामोड जी आहे ती समोर येत आहे. नुकतंच शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडून एक माहिती जी आहे ती समोर येत आहे की त्रुटीपूर्तताचा जो पाठपुरावा आहे तो मंत्रालय स्तरावरती करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्या मार्फत सर्व जे शिष्टमंडळ आहे शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांचं, ते स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जाऊन भेटलेलं होतं. त्याचसोबत शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या समेत सुद्धा या विषयाची चर्चा झालेली होती आणि त्यानंतर फाईलला गती जी आहे ती प्राप्त झालेली होती. फाईलचं कामकाज अजूनही पूर्ण जे आहे ते झालेलं नाही आहे. फाईल शेवटच्या टप्प्यात गेलेली आहे असं समजतंय आणि येत्या 1-2 दिवसामध्ये ही फाईल जी आहे ती पूर्णत्वाकडे जाईल अशी माहिती स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिलेली होती. आता त्यामुळे 17 नोव्हेंबरपर्यंत हा त्रुटीपूर्ततेचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागणार का, असा देखील प्रश्न आता महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना पडलेला आहे. त्याकरिता पाठपुरावा जो आहे तो सध्या सुरू आहे. आता यामध्ये शिक्षक समन्वय संघाकडून देखील पाठपुरावा हा सुरू आहे. त्याची देखील अधिकृत माहिती आल्यानंतर ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर घोषितकरिता हिवाळी अधिवेशनामध्ये अनुदान जे आहे ते मिळणार असं सुद्धा स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितलेलं आहे. याविषयी माहिती देताना स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितलेलं आहे की सध्या ज्या शाळा आहेत त्या अपात्रमधील ज्या शाळा होत्या, त्रुटीमधील शाळा होत्या, काही शाळा पात्र झालेल्या आहेत, काहींच्या त्रुटी निघालेल्या आहेत. तर त्रुटी ज्यांच्या निघाल्या त्यामध्ये रोस्टरचा ज्यांची काही त्रुटी असेल तर त्यांनी शिक्षण अधिकारी या ठिकाणी जाऊन जे आहे तर रोस्टरचं जे काही गोषवारा असणार आहे तो त्या ठिकाणी तपासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्यांची विद्यार्थी संख्या पटसंख्येच्या संदर्भात त्रुटी असेल तर त्यांच्याकडं जो स्कूल रिपोर्ट असेल तर तो त्या ठिकाणी जोडायचा आहे आणि त्यामध्ये विद्यार्थी संख्या जेवढी असेल तेवढी जी गरजेची आहे तेवढी असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि तो ऑनलाईन पद्धतीने पाठवून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने घोषित शाळांच्या त्रुटीपूर्ततेचं कामकाज सध्या सुरू आहे. त्याचसोबत विभागनिहाय जो आहे भविष्यामध्ये ज्या काही शाळा अपात्र होतील त्यांचा देखील कॅम्प जो आहे तो विभागनिहाय केला जाणार आहे आणि आता ज्या शाळा पात्र झालेल्या आहे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, त्या शाळा आणि ज्या शाळा आता आणखी पात्र होतील त्या शाळांची लवकरात लवकर माहिती जी आहे ती मुंबई मंत्रालय स्तरावरती घेऊन जायची आहे आणि या शाळांना अनुदान जे आहे ते येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यासाठी सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आम्ही प्रयत्न करणार आहोत असा देखील सुतोवाच जो आहे तो स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितलेला आहे. त्यामुळं आता हिवाळी अधिवेशनामध्ये या शाळांकरिता ज्या अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आहे त्यांच्याकरिता अनुदान देण्याचा प्रयत्न जो आहे तो शिक्षक आमदारांकडून होणार आहे. परंतु नुसता प्रयत्न होणार का, प्रत्यक्षात त्याला तरतूद कशा पद्धतीने होणार याची देखील माहिती समोर आल्यानंतर ती माहिती आपल्याला पुढं पाहिजे आहे. त्यानंतर प्रचलित विषय स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितलेलं आहे की प्रचलित धोरण जे आहे याआधी सुद्धा आम्ही जेव्हा सत्तेत नव्हतो त्यावेळेस सुद्धा मी सांगितलेलं होतं की 80% आम्ही सत्तेत आल्यानंतर 80% अनुदान जे आहे ते देणार आहोत असं स्वतः एका सभेमध्ये मी सांगितलेलं होतं आणि त्या शब्दावरती मी ठाम आहे. मी प्रचलित अनुदान जे आहे ते शिक्षकांना मिळवून देणारच आहे असं सुद्धा स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी संबंधित जे आहे सांगितलेलं आहे. तर यामुळं येत्या काळामध्ये शिक्षकांचा प्रचलितचा प्रश्नसुद्धा शिक्षक आमदार विक्रम काळे जे आहे तसेच इतर देखील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार हे मिळून मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे अशी देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रचलित धोरण जर लागू झालं 15-11 तर शिक्षकांना दरवर्षी 20%, 40%, 60%, 80%, 100% अनुदान जे आहे ते मिळत जाणार आहे. त्यामुळे प्रचलितचा फायदा जो आहे तो प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक
आता जे त्रुटीपूर्ततेमधील शिक्षक आहे, अघोषितमधील शिक्षक आहे, 20% 40% अनुदानावरती जे शिक्षक आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, या सर्वच शिक्षकांना प्रचलितचा फायदा होणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा जे आंदोलन होतील त्यामध्ये सुद्धा सर्वच शिक्षक 60,000 शिक्षक जे आहेत ते निश्चित एकवटतील आणि त्या मिळून प्रचलितचं जे धोरण आहे 15/11/2011चं जे धोरण आहे ते लागू करण्याकरिता निश्चित शिक्षकांकडून सुद्धा प्रयत्न जे आहे ते केले जाणार आहे. आता शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांचा पाठपुरावा कशा पद्धतीने पुढे होतोय हे देखील शिक्षकांकडून बघितलं जाणार आहे आणि अन्यथा त्यामध्ये जर लवकरात लवकर ही प्रक्रिया जर पुढे गेली नाही तर मात्र शिक्षक जे आहे ते प्रचलित धोरणाकरिता सर्वच शिक्षक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक एकत्र येत शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली पुन्हा मोठं आंदोलन जे आहे ते आझाद मैदान मुंबई या ठिकाणी करू शकतील. कारण आता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचा सुद्धा संप जो आहे तो सध्या सुरू आहे. त्याच पद्धतीने भविष्यामध्ये शिक्षकांकडून सुद्धा हे आंदोलन जे आहे ते प्रचलित धोरणाकरिता पुकारलं जाऊ शकतं. त्यानंतर शिक्षक आमदारांच्या घरासमोर आता आंदोलन होणार का, असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. तर यामध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत, कारण काही जे शिक्षक होते त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की शिक्षक आमदारांच्या घरासमोर शिक्षक आमदारांच्या घरासमोर, पदवीधर आमदारांच्या घरासमोर, तसेच शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांचे जे कार्यालय आहे याच्या कार्यालयासमोर जे आंदोलन सुरू होतं त्याच्यानंतर शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं का 15 नोव्हेंबरपर्यंत या याद्या ज्या आहेत त्रुटीपूर्ततेच्या त्या घोषित करण्यात येतील, असं शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात काही शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही फक्त एवढंच सांगितलेलं होतं का याकरिता आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये या शाळा ज्या आहेत त्या अनुदानाचा घोषित करण्याकरिता आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मुंबई मंत्रालय या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा जो आहे तो केलेला आहे आणि 1-2 दिवसामध्ये या ज्या शाळा आहे त्यांची जी फाईल आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे निश्चित सकारात्मक असा निर्णय जो आहे तो होऊ शकतो, असे देखील त्या ठिकाणी शिक्षक आमदारांकडून सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामुळं येत्या काळामध्ये शिक्षकांकडून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की जर 15 नोव्हेंबरपर्यंत या शाळा अनुदानासाठी घोषित जर केल्या नाही तर आम्ही पुन्हा जे आहे ते शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर आंदोलन जे आहे ते करणार आहोत. त्यामुळे आता आज आहे 15 तारीख, आत्तापर्यंत तर कुठल्याही पद्धतीचा त्रुटीपूर्ततेतील शाळांचा शासन निर्णय जो आहे अनुदानासाठी घोषित होण्याकरिता तो समोर आलेला नाहीये. त्यामुळे आता शिक्षकांकडून जो शब्द दिलेला गेलेला होता का शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्या घरासमोर आंदोलन केलं जाईल, त्याविषयी देखील माहिती समोर आल्यानंतर ती माहिती पुढे आपण बघणार आहोत.